म्हणून बाबा नेहमी म्हणायचे की शरीराचा रोग असेल तर तो कोणीही औषधीने बरा होतो, पण मनाचा रोग बरा करण्याकरता तुम्हाला आनंदवनाशी जुळावं लागेल. मी भंडारा डिस्ट्रिक्टचे परसोडी गावचा गंगाधर निरगुडकर माझं नाव. मी 1976 पासून आनंदवनात आहे. ते आज मलाही ते आनंदवनात 50 पूर्ण झालेले. तर पूर्वीचा जो काळ होता तो एक भयानक काळ होता, की त्रासदायक काळ म्हणावं लागेल, पण त्याच्यावरही आम्ही मात करून आज येथपर्यंत पोहोचलो. तर हे मला वाटते आनंदवनाची आमच्यावर कृपा आहे. सतरंजी विभाग म्हटलं तर मला याच्यातला काही अनुभव नव्हता, पण हे आनंदवनाच्या प्रेरणेने मला एवढा अनुभव आला की मी सगळं डाईंग, फोल्डिंग, मोल्डिंग, कलर सेटिंग, पणा, आखूड, लंबा सगळं अप टू झेड माझ्या डोक्यामध्ये एवढं आहे की मी मुखपाट सगळं सांगू शकतो. सतरंजीला आम्ही 3-6चा धागा वापरतो ग्रेमध्ये, त्याचा ताना टाकावा लागतो आणि डाईंग करून आपल्याकडे कलरिंग होतो. आनंदवनातूनच लोक का घ्यायचं, तर लोकांच्याही काही समाजालाही आपल्याला काहीतरी देणं आहे म्हणून लोक आता मुंबई पुण्याला सतरंजी मिळत नाही हा भाग नाही, लाखोंच्या संख्येने मिळेल. आणि दुसरी गोष्ट की आनंदवनाची प्रत्येक वस्तूमध्ये क्वालिटी आहे. जो अपंगांनी तयार केलेली हे तर आहेत, पण तू क्वालिटीमध्ये की एक दरी घेतली तर आपण जवळजवळ 15 वर्षाची त्याची आपण गॅरंटी देऊ शकतो की त्याच्यात तुमचाही वाटा आहे की एक समाजाचा आपल्याला कुठंतरी आपण चांगल्या कामासाठी आपले डिवाइड होत आहेत. आपले 10 रुपये जास्तही गेले असतील तरी पण हा एक मोठा समाधान आहे की आपल्याला आनंदवनाशी. म्हणून बाबा नेहमी म्हणायचे की शरीराचा रोग असेल तर तो कोणीही औषधीने बरा होतो, पण मनाचा रोग बरा करण्याकरता तुम्हाला आनंदवनाशी जुळावं लागेल. रिअल त्याची प्रॅक्टिकली बघावं लागेल, तरच तुम्हाला कळेल की आनंदवन आणि आपल्यात काय फरक आहे. आपल्या पलीकडे जग आहे हे आम्ही आनंदवनात अनुभवतो.